नमस्कार मंडळी. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब याची प्रशंसा केली, स्तुती केली. औरंगजेब हा न्यायप्रिय राजा होता असं अबू आझमी म्हणाले. इतकंच नाही तर त्यांनी देवळं बांधली असंही अबू आझमी यांनी सांगितलं. अशा वेळेस अबू आझमींनी छत्रपती शिवाजी महाराज तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला. त्या विरोधात सभागृहात म्हणजे विधिमंडळाच्या सभागृहात आवाज उठणं स्वाभाविक होतं आणि तसा आवाज उठवला जाणं आवश्यक होतं. कारण अशा ज्या प्रवृत्ती आहेत, ज्या इतिहास तोडून पुढे आणतायत, त्याची तोडमोड करून मांडतायत, अशा लोकांना जरब बसणं आवश्यक आहे. आणि ती जरब बसवण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे तुम्हाला बोलायचं नाहीये, तुम्हाला बोलायचं नाही, मी बोलल्यावर बोला ना. धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग्याचं गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं. खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला पाहिजे. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी थांबा ना. आणि म्हणून अबू आझमींनी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळी देखील वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो. हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं, आपलं प्राणांचं बलिदान केलं, पण धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे, देशद्रोही आहे. आणि म्हणून या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार, या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आझमी याला नाहीये. आणि म्हणून आपण छावा बघा रईस, छावा बघा, छावा सिनेमा बघा. या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला. 40 दिवस त्यांचे डोळे काढले, त्यांचे नख काढले, त्यांची जीभ छाटली, अंगाची सालटी सोडली, त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान. आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले. 40 दिवस अत्याचार केले, धर्म बदला म्हणून सांगितलं. अशा औरंगाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे, आपल्या देशभक्तीचा अपमान आहे. आणि म्हणून मी एवढं सांगतो, देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अरे या शंभू राजाने 9 वर्षात 69 लढाया जिंकल्या, 69 लढाया. अरे लाज वाटली पाहिजे पाणी बोलायला. आणि तुम्ही या ठिकाणी 69 लढाया जिंकल्या. आणि या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली, मंदिरं तोडून टाकली, आया बहिणींचा अत्याचार केला, आया बहिणींचे बलात्कार झाले. आणि असा हा माणूस, हा औरंगजेब, या औरंगजेबचं बापाला कैद केलं, मुलाला मारून टाकलं, 27 लोकांना मारलं. हा क्रूर कर्म. आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी सभागृहात अबू आझमी यांची अशी पिसं काढली की अबू आझमी बघतच बसले.
इतकंच नाही तर अबू आझमी यांना स्पष्टपणे शिंदे यांनी सांगितलं की हे सगळं मागे घ्या, अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसंच झालं, त्यांची तक्रार झाली, गुन्हाही दाखल झाला. आता एकनाथ शिंदे यावेळेस सभागृहात बोलले, पण शक्यता अशी होती की अन्य कोणी हे बोलू शकलं असतं. खरं म्हणजे अबू आझमी हे विरोधी पक्षात आहे. अशा वेळेस विरोधी पक्षातून त्यांच्या विरोधात कोणी बोलणं शक्य नव्हतं. त्याही पेक्षा औरंगजेब याला फार महान मानणारे अनेक बिगेडी आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत आणि त्यांची मतं, त्यांचा इतिहास हा वेगळा आहे. आणि त्यामुळे अबू आझमींवर सभागृहात टीका होणं शक्य नव्हतं. पण ते धाडस एकनाथ शिंदे यांनी केलं आणि त्यांनी एक पायंडा पाडून दिला की अशी बकवास आम्ही सहन करणार नाही. आणि ते योग्य होतं. योग्य होतं मित्रांनो. एकनाथ शिंदे ज्या वेळेस बोलत होते त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये औरंगजेब याला महान दाखवण्यासाठी हिंदूंची स्पर्धा सुरू आहे. हिंदूंची स्पर्धा सुरू आहे मंडळी. तिथे औरंगजेब याची कबर आहे, ती केवढी मोठी बांधलेली आहे बघा. तिथे अनेक लोक चादर चढवायला जातात जातात मित्रांनो. इतकंच नाही मित्रांनो, तर त्या औरंग्याचे नाव ज्या शहराला, ज्या जिल्ह्याला होतं ते बदलण्यात आलं आणि संभाजीनगर करण्यात आलं. पण असे अनेक राजकारणी आहेत, त्यांनी सरळ सांगून टाकलं की आम्ही संभाजीनगर बोलणार नाही. हे काय होतं? हे औरंगजेबाबाबत या सगळ्यांचं प्रेम होतं. आणि हे प्रेम मध्ये मध्ये उफाळून येतं ज्या वेळेस औरंगजेब याने छत्रपती संभाजी महाराज यांचे जे हाल केले ते टीव्हीवरच्या मालिकेत दाखवले गेले नाही. तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे की ती मालिका करणारे पुन्हा खासदार आहेत. ती मंडळी कुठला विचार करतायत? ती मंडळी आजही औरंग्याला महान ठरवण्याचा विचार करतायत. अशा वेळेस त्यांच्या पातळीवर जाऊन त्याला उत्तर देण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. आणि हे काम करताना त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की नाही, हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तो औरंग्याचं उदात्तीकरण करणार नाही. आणि ही मोठी गोष्ट आहे मित्रांनो, ही मोठी गोष्ट आहे. आपण एकनाथ शिंदे यांचं सभागृहातलं भाषण ऐकलं, बघितलं, सुरुवातीलाच मी ते दाखवलं. किती किती मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे अबू आझमी यांना सुनावलंय. हे महाराष्ट्राच्या विधिमंडळात, विधान परिषदेमध्ये, विधानसभेत वारंवार दिसणं अपेक्षित आहे. तरच महाराष्ट्राच्या इतिहासाला हात लावण्याची जरूरत कोणी करणार नाही. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.